तुकाराम विचारसागर प्रथम तरंगामध्ये पान नंबर 9 वर 29 नंबर टिप्पणी आपण पाहत होतो। यामध्ये वेदांत वाक्यांका तात्पर्य निश्चय श्रवण कहिए है याचा विचार आपला चालू होता आणि त्यामध्ये युक्ती से वेदांत वाक्य असा आपला विचार चालू होता। ही युक्ती कशा प्रकारे करावी यामध्ये श्रुती षडलिंग सांगितलेला आहे। 6 अंगांचा विचार ज्याच्यामध्ये केलेला आहे त्याला षडलिंग असं म्हटलं गेलेलं आहे। श्रवणाचं तात्पर्य काढण्यासाठी म्हणजेच श्रवणाचं मंथन करण्यासाठी या 6 लिंगाचा उपयोग केला जातो। त्यामध्ये पहिलं आहे उपक्रम उपसंहार। उपक्रम प्रकरण का आरंभ और उपसंहार प्रकरण की समाप्ति, तिनकी एकता रूप प्रथम लिंग है। उपक्रम आणि उपसंहाराचा एकच विषय असणं हे उपक्रम आणि उपसंहारात्मक असे एक अंग आहे, असे एक लिंग आहे। श्रुती षडलिंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार सुरुवात आणि शेवट एक असावा। म्हणजे अभंगामध्ये पहिल्या चरणात जो विषय आहे तोच विषय शेवटच्या चरणामध्ये असला पाहिजे। अशा पद्धतीचा एकरूपतेचा विचार याला उपक्रम उपसंहार म्हटलं जातं। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची माया संकल्पावी समर्पण आहे। त्याच अभंगात शेवट चरणात तुका मने घालू तयावरी समर्पण आहे। सुरुवात आणि शेवट एक विषय आहे। या पद्धतीचा विचार या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे। ग्रंथाचा आरंभ आणि ग्रंथाचा शेवट हा एका विषयाने असणं याला उपक्रम उपसंहार म्हटलं जातं। देवाचे द्वारी उभा क्षण भरी हा हरिपाठाचा आरंभ आहे, हरिपाठाची सुरुवात आहे। देव शब्द म्हणजे सर्व सुख, सर्व सुखाचे आगर वगैरे प्रमाणे पाहतो आपण। देवाचे द्वारी देव पदाने सुरुवात आहे। 27व्या अभंगाचं जर आपण चिंतन केलं, प्रारंभ पाहिला तर सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको। सर्व सुख पद आलं। सर्व सुख म्हणजे देव। सुरुवात आणि शेवट हा एकाच विषय आणि येणं याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात। त्याच अनुषंगाने अभ्यास जो अद्वैत रूप अर्थ का बारंबार पठन सो द्वितीय लिंग है। अद्वैत रूप विषयाचं पुन्हा पुन्हा पठन करणं, उच्चार करणं याला अभ्यास म्हणतात। भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने कृष्ण परमात्म्यासमोर विचार मांडलेला आहे। तुम्ही सांगता की माझ्या ठिकाणी मन ठेव, मय्येव मन अधस्व मयी बुद्धिम निवेशय। माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी मन ठेव। पण मन किती चंचल आहे माहिती आहे का? चंचलम ही मन कृष्णा प्रमाति बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम। मन अतिशय चंचल आहे। कसं ठेवू? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते। पुढच्या श्लोकामध्ये त्याचा विचार सांगितला की काय करावा, त्याचा अभ्यास करावा। म्हणजे ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणं याला अभ्यास म्हटलं जातं। अपूर्वता नाम श्रुतीशी भिन्न प्रमाण की अविषयता। आता श्रुतीहून भिन्न असलेलं प्रमाण त्याची अविषयता आहे किंवा स्वप्रकाश रूप अलौकिकता यह तृतीय लिंग है। असा स्वतःच्या याच्याने स्वप्रकाशाने अलौकिक असावं, लौकिक नाही। अपूर्वता या शब्दाचा थोडक्यात अर्थ विशेष। तुम्ही कार्य करता बरोबर आहे, पण विशेष काही कार्य करता का? तुमचं कार्य चालू आहे
पण विशेष कार्य असेल तर त्याचा विचार केला जाणार आहे. नाहीतर सगळेच कार्य करतात म्हणून सगळ्याला काय म्हटलंय? कार्यकर्ता. कार्य करणाऱ्याला कार्यकर्ता म्हटलं, पण सगळ्याला पुरस्कार मिळत नाही. विशेष कार्य करणाऱ्यांचा सन्मान होतो, त्याच्याहून विशेष कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान होतो. हा फरक आहे. अपूर्वता. अद्वैत तत्व के ज्ञान के फल का प्रतिपादन चतुर्थ लिंग है. आता चौथं लिंग काय आहे? फल. फल म्हणजे प्रयोजन. अद्वैत तत्वाचं ज्ञान हे इथं फल आहे. आता इथं फल काय आहे? मोक्षफल म्हटलं नाही, ज्ञानफल म्हटलंय. इथं काय म्हटलंय? ज्ञान के फल का प्रतिपादन हे फल आहे. ज्ञानप्राप्ती हे इथं फल सांगितलं. अद्वैत तत्वाचं ज्ञान हेच इथं फल आहे. फल म्हणजे प्रयोजन, फल म्हणजे मोबदला, फल म्हणजे प्राप्ती. आपल्या प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी प्राप्त व्हावं, मला काहीतरी प्राप्त व्हावं, आणि त्या दृष्टीनं फलाचा विचार आहे. भेद ज्ञान की निंदा और अभेद ज्ञान की स्तुति रूप अर्थवाद पंचम लिंग है. आता अर्थवाद म्हणजे काय? भेद ज्ञानाची निंदा करणं आणि अभेद ज्ञानाची स्तुती करणं. नेहमी आपण संसाराची निंदा करताना पाहायला मिळतो. संतांनी सुद्धा अभंगातून संसार दुःख मूळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, संसाराची निंदा केली आहे. हलकट तो संसार, निंदा केली आहे. संतांनी निंदा करावी का? पण हा अर्थवाद आहे. निंदेसाठी निंदा केली नाही, तर भेदज्ञान घालवण्यासाठी निंदा केलेली आहे. भेदज्ञान जावं, द्वैतज्ञान जावं, आणि अभेदज्ञानाची स्तुती आहे. फक्त निंदा नाही केली, अभेदज्ञानाची पुन्हा स्तुती आहे. अभेदाचं स्वरूपाची स्तुती करणं हा अर्थवाद आहे. अर्थवाद हे पाचवं त्यातलं अंग आहे. सहावं उपपत्ती. कार्य कारण के अभेद की. आता बघा इथं काय आहे? कार्य एक, कारण दोन, या दोघांचा अभेद. त्याची बोधकता करी, त्याचं बोधन करणारं अद्वैत ज्ञान के. अद्वैत ज्ञानाला अनुकूल दृष्टांतर उपपत्ती षडलिंग है. बघा इथं काय विचार आहे? अद्वैत ज्ञानाला अनुकूल दृष्टांत. फक्त दृष्टांत म्हटलं नाही, फक्त अनुकूल दृष्टांत पण म्हटलं नाही. अद्वैत ज्ञानाला अनुकूल दृष्टांत, अनुकूल उदाहरण, याला उपपत्ती म्हटलं. याचा विचार करत असताना उपपत्ती म्हणजे उदाहरण, उपपत्ती म्हणजे दृष्टांत, उपपत्ती म्हणजे एखादी युक्ती, उपपत्ती म्हणजे एखादं चरित्र. म्हणजेच आपल्याला कार्यकारणाचा अभेद पटवून देण्यासाठी त्याच ज्ञानाला अनुकूल असलेलं एखादं उदाहरण, दृष्टांत, चरित्र मांडणं याला उपपत्ती म्हणतात. बघा आता ही सहा जी लिंग आहेत, षडलिंग, ही मी पुन्हा सांगतो. उपक्रम उपसंहार 1, अभ्यास 2, अपूर्वता 3, फल 4, अर्थवाद 5 आणि उपपत्ती 6. हे 6 असतील तर मंथन होतं, आणि मंथन झालं तर वेदांत वाक्यांका तात्पर्य निश्चय, मग याला श्रवण म्हणावं. अशा पद्धतीने आपण श्रवणाचा थोडासा विचार केलेला आहे. जीव ब्रह्म के अभेद की साधक और भेद की बाधक युक्तियों से अद्वितीय ब्रह्म का चिंतन मनन कही है. बघा आता 8 अंतरंग साधन आहेत. अंतरंग साधन किती? 8 आहेत. त्यातले 4 एक गट आहे,
आणि 4 दुसरा गट आहे. दुसऱ्या गटामध्ये पहिलं श्रवण, दुसरं मनन, तिसरं निधिध्यासन आणि चौथं तत्वम पदार्थ शोधन. या 4 मध्ये श्रवण बघितलं आपण, तात्पर्य निषेकू श्रवण काय आहे. आता यातलं दुसरं मनन काय आहे, अभेद साधक भेदबाधक युक्तीचं चिंतन करणं, याला मनन म्हटलंय. एकच विषय पुन्हा पुन्हा करणं याला मनन म्हणतात, पण इथं तसं नाही म्हटलं. एकच विषय पुन्हा पुन्हा बरोबर आहे, पण कोणता, भेदबाधक आणि अभेद साधक. नाहीतर आपल्याकडं एखाद्याचं काय बोललंय हे पुन्हा 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 आपण चर्चा करतो, याला मनन म्हणायचं का. व्यवहारामध्ये असतं, कुटुंबामध्ये, संसारामध्ये, परिवारामध्ये, पाहुण्यारावळ्यामध्ये, अमुक अमका असं म्हणलं, अमुक अमका असं म्हणलं, हे किती वेळा असतं, खूप वेळा असतं. मग याला मनन म्हणायचं का. वारंवार पठन याला मनन म्हणायचं का. एक वाक्य पुन्हा 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 म्हटलंय, पण ते जर वाक्य निंदात्मक असेल, ते जर वाक्य दुःखाला कारण असेल, तर त्याला मनन म्हणत नाहीत. पुन्हा पुन्हा पठन हे मनन जरी असलं तरी भेदाला बाजूला ठेवणं आणि अभेदाचा स्वीकार करणं, या विचाराचं चिंतन, याला काय म्हणतात, मनन. बघा, मननाचा एक वेगळा विचार आपल्या समोर आज आलेला आहे. जीव ब्रह्म के अभेद की साधक आणि भेद की बाधक युक्तियों से, या दोन्हीच्या युक्ती आहे, त्या युक्तीचं अद्वितीय ब्रह्म का, त्या युक्तीच्या माध्यमातून ब्रह्माचं चिंतन मनन कहिये है, याला मनन म्हणतात. यावर अभेदाला 30 नंबर टिप्पणी. जीव ब्रह्म के अभेद की साधक युक्तियाँ. आता जीव ब्रह्म यांचा अभेद कसा, हे आता या टिप्पणीत पटवून द्यायला लागलेत. जीव आणि ब्रह्म यांचं काय पाहिजे, अभेद पाहिजे. जीव ब्रह्मरूप होणं, या अभेदाचं वर्णन करणारं वाक्य म्हणजे महावाक्य. जीव आणि ब्रह्म यांचा अभेद प्रतिपादन करणारं वाक्य म्हणजे महावाक्य. जीव ब्रह्म के अभेद की साधक युक्तियाँ. आता हे थोडं टिप्पणी आपल्या सर्वांना जड जाईल, कारण ही अवघड आहे. जीव है सो ब्रह्म से अभिन्न है. जीव आहे, पण कसा आहे, ब्रह्माहून अभिन्न आहे. ब्रह्माहून भिन्न नाही, ब्रह्माहून काय आहे, अभिन्न आहे. म्हणजे ब्रह्माचा आणि जीवाचा अभेद आहे. एक वाक्य झालं. दुसरं, सच्चिदानंद रूप ब्रह्म होणे ते. ब्रह्म कसा आहे, सच्चिदानंद रूप आहे, हे एक वाक्य झालं. आता तिसरं, ईश्वर चेतन की न्यायी. ईश्वर सुद्धा चेतन आहे, जीव सुद्धा चेतन आहे, ब्रह्म सुद्धा चेतन आहे. यामध्ये चेतन एकच आहे. चेतन एकच आहे, तरी याला ब्रह्म म्हणतात, याला ईश्वर म्हणतात, याला जीव म्हणतात. असं का, उपाधीमुळं. याला उपाधिकृत भेद म्हणतात. ब्रह्माला उपाधीच नाही. निरुपाधिक म्हणून ब्रह्माचं वर्णन, माया उपाधी म्हणून ईश्वराचं वर्णन, आणि अविद्या उपाधी म्हणून जीवाचं वर्णन. चला, जो सच्चिदानंद रूप नहीं सो ब्रह्म से अभिन्न भी नहीं. बघा, हे वाक्य पुन्हा वाचतो. आता हे थोडं कठीणच आहे. आत्तापर्यंत झालेल्या विषयात हे थोडं जास्त कठीण आहे. ब्रह्म कसा आहे, सच्चिद आनंद रूप आहे. आयुष्याच्या साधने सच्चिद आनंद पदवी घेणे हा अभंग आहे. मग हे सच्चिदानंद काय आहे, ब्रह्म आहे, आपलं स्वरूप आहे. आत्मा, आत्मा म्हणजे काय, सद्रूप आहे तो आत्मा आहे, चिद्रूप आहे तो आत्मा आहे, आनंद रूप आहे तो आत्मा आहे,
सच्चिदानंद रूप जो आहे तो ब्रह्म आहे, आत्मा आहे. जे सच्चिदानंद रूप नाही, जे सच्चिदानंद रूप नहीं, सो ब्रह्म से अभिन्न भी नहीं, म्हणजे भिन्न आहे. बघा, अभिन्न है आणि अभिन्न नाही. अगोदरच्या वाक्यात अभिन्न है आणि आता या वाक्यात अभिन्न नाही, म्हणजे तो भिन्न आहे. कोण? जे सच्चिदानंद रूप नाही ते. मग सच्चिदानंद रूप कोण नाही? जैसे घट. पुढे दृष्टांत दिलाय. घट म्हणजे डेरा. घट म्हणजे काय? डेरा. घट सतरूप आहे का? नाही. चिद्रूप आहे का? नाही. आनंद रूप आहे का? नाही. म्हणजेच तो सच्चिदानंद रूप नाही. यावरून तो ब्रह्माहून भिन्न आहे, अभिन्न नाही. याते यह जीव ऐसा नहीं, जीव हा घटासारखा नाही, ब्रह्म से भिन्न भी नहीं. बघा आता, ब्रह्म से भिन्न भी है असं वाक्य नाही. ब्रह्म से भिन्न भी नहीं म्हणजे ब्रह्माहून अभिन्न आहे, किंतु अभिन्न है. कोण अभिन्न आहे? जीव. आता हेच वाक्य थोडं वेगळ्या सूत्राने मांडले. आता इथं सूत्र आहे बरं का एक. आता ते सूत्र जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत ही टिप्पणी कळत नाही. काय असतं? सूत्र असतं. कोणतं? पटवून देतो. आपण या तरंगामध्ये सुरुवातीला अनुबंध चतुष्टय बघितला. काय बघितलं? अनुबंध चतुष्टय. किती आहे त्याच्यामध्ये? 4 आहेत. काय काय आहे? अधिकारी, विषय, फल आणि संबंध. अभंग कोणता का असेना, ओवी कोणती का असेना, हे 4ही तिथं बसवणं हे काय आहे? सूत्र आहे. हे 4 अंग मिळून एक सूत्र आहे. ही सूत्र आपण कुठल्याही अभंगात बसवतो, कुठल्याही श्लोकात बसवतो. त्या त्या विषयाचा अधिकारी, त्या त्या विषयाचं फल, त्या फलाला पोहोच करणारा विषय, हे आपण कुठल्याही ओवीमध्ये श्लोकामध्ये पाहतो का? सूत्र बसवलं. तसं इथं आता सूत्र सांगायला लागलेत. जीव पक्ष है. जीव काय आहे? पक्ष है. ताका ब्रह्म से अभेद साध्य है. ब्रह्माहून त्याचं, त्या जीवाचं काय आहे? भेद नाही, अभेद आहे. ब्रह्म आणि जीव हे अभेद आहे, हे इथलं साध्य आहे. साध्य काय आहे? अभेद. कोण साध्य करणार आहे? जीव. म्हणजे त्याला पक्ष म्हणावं. जीवाला काय म्हणायचं? पक्ष. काय साध्य करणार आहे? अभेद. त्याला साध्य म्हणायचं. सच्चिदानंद रूपता हेतू है. कशासाठी साध्य करायचंय? सच्चिदानंद रूपता हा हेतू आहे. सच्चिदानंद रूपता प्राप्त व्हावी म्हणून हा सगळा वरचा अट्टहास केला. ईश्वर चेतन अरू आणि घट उदाहरण कहिये दृष्टांत आहे. त्याला काय म्हणतात? दृष्टांत म्हणतात. ईश्वर चेतन आणि घट हे मिळून एक दृष्टांत आहे. ईश्वर चेतन वेगळा आणि घट वेगळा उदाहरण नाही. अरू आहे, आणि येतं. अथवा नाही, किंवा नाही. जर किंवा असतं तर हे 2 झाले असते. ईश्वर चेतन आणि घट हे उदाहरण इथं दिलेलं आहे. इत्यादी अनुमान प्रमाणरूप युक्ती आहे. आता इथं युक्ती आहे म्हणजे वेगवेगळ्या युक्ती आहेत. कोणत्या? अनुमान प्रमाण वगैरे इतर प्रमाणांचा विचार आपल्याला पाहता येतो. आकडा 1. आता हे वरचं कळलं का बघा पॅरेग्राफ. आता या पॅरेग्राफमध्ये त्यांना काय सांगायचं आहे? जीव सच्चिदानंद रूप ब्रह्म म्हणजेच जीवाचा ब्रह्माशी अभेद आहे. एवढंच आहे इथं. फक्त हे मांडत असताना त्यांनी सूत्र मांडायला लागल्यामुळं त्याचं वर्गीकरण चालू झालं. त्याचं इथं काय चालू झालं? वर्गीकरण. त्या वर्गीकरणामध्ये पक्ष काय आहे, साध्य काय आहे, हेतू काय आहे, दृष्टांत काय आहे हे पटवून द्यायला लागले.
पक्ष साध्य हेतून दृष्टांत। जैसे घट मठ उपाधिकु दूर करिके घटाकाश मठाकाश का अभेद है, सदा अभेद है। याचा काय आहे? अभेद आहे। कशाचा अभेद आहे? पाठीमागं आपण थोडंसं चिंतन केलंय। घट आकाश आणि मठ आकाश, घटाकाश आणि मठाकाश याचं चिंतन आपण केलेलं आहे। घट आकाश कशाला म्हणायचं? आकाश म्हणजे पोकळी। आकाश म्हणजे काय? पोकळी। घटातली पोकळी। घट म्हणजे डेरा। डेऱ्याच्या आत पोकळी आहे म्हणून पाणी बसतं त्याच्यामध्ये। त्याच्यात काय आहे? पाणी आहे। घटामध्ये पाणी आहे। आता हे जे पाणी आहे घटामध्ये, हे का बसलं पाणी? आत आकाश आहे। तसं मठामध्ये कार्यक्रम केला। मठात एवढे लोक कसे बसले? पोकळी आहे म्हणून बसले। मठामध्ये पोकळी आहे म्हणजे आकाश आहे। या आकाशाला मठ आकाश म्हणतात आणि घटातल्या आकाशाला घट आकाश। आता इथं दोन आकाश आहेत, एक घट आकाश आणि दुसरा मठ आकाश। घट आणि मठ बाजूला काढल्यानंतर यातला आकाश या दोघांचा अभेद आहे। या दोघांचा काय आहे? अभेद आहे। आता वाचतो। घट मठ उपाधिकु दूरी करिके, घट आणि मठ उपाधी जर बाजूला केली तर घटाकाश मठाकाश का अभेद है। या दोघांचा काय अभेद है? तैसे बुद्धि और माया उपाधि को दूरी करिके जीव ब्रह्म का अभेद है। बघा इथं काय चिंतन आहे? माया उपाधी आणि बुद्धी उपाधी। फक्त बुद्धी म्हटलं नाही, फक्त माया म्हटलं नाही। बुद्धी आणि माया उपाधीला बाजूला केल्यानंतर जीव ब्रह्मरूप आहेच, करावं लागत नाही। जीव ब्रह्मरूप आहे। मग जीवाने ब्रह्मरूप आहे हे प्राप्तव्य गाठण्यासाठी काय करावं? उपाधी बाजूला काढावी फक्त। यानं काय करावं? फक्त उपाधी बाजूला काढायची। उपाधी बाजूला काढण्याच्या प्रयत्नाला एक आश्रम असं नाव दिले, वानप्रस्थ। 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यासी। संन्यास आश्रम आहे, तसा वानप्रस्थ आहे। वानप्रस्थ म्हणजे काय? वनात जाऊन राहणं नव्हे, घरातच राहून उपाधीला बाजूला काढण्याचा प्रयत्न करणं, याला काय म्हणायचं? वानप्रस्थ म्हणायचं। हे कठीण जातं, खूप कठीण जातं। आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना उपाधी बाजूला काढणं हेच साधकाचं आद्य कर्तव्य आहे। उपाधी बाजूला झाली की चेतन एकच आहे, जीव ब्रह्मरूपच आहे, याला वेगळं ब्रह्मरूप करावं लागत नाही। चला पुढचं लक्षण। जैसे घट आकाश 1, जल आकाश 2, महाआकाश 3, मेघाकाश 4, ये 4 ही आकाश है। आकाश 1 का 4, आकाश 1 आहे का 4 आहे? आकाश एकच आहे। मग इथं 4 नावं का आली? उपाधीमुळे आली। आकाश एकच आहे, तसं पाणी एकच आहे। भांडं बदललं की पाण्याचा आकार बदलला। ग्लासमध्ये असलेलं पाणी, पातेल्यात असलेलं पाणी, डेऱ्यामध्ये असलेलं पाणी, तलावामध्ये असलेलं पाणी, वेगवेगळ्या उपाधीनुसार त्याचा आकार पाहायला मिळतो। तसं इथं घट आकाश, मठ आकाश, महाआकाश, मेघाकाश असे वेगवेगळे आकाश आहेत। या आकाशामध्ये उपाधी बाजूला काढली की आकाश काय आहे? एकच आहे। बघा, तिनमें जलाकाश और मेघाकाश का अभेद नहीं भी है। आता या 4 मध्ये जल आकाश आणि मेघाकाश, मेघाकाश यांचा अभेद नाही, यांचा अभेद
नाही. का नाही? दोघांची उपाधी भिन्न आहे. या दोघांची काय आहे? उपाधी भिन्न है. तथापि घट आकाश और महाआकाश का नाममात्र से भेद है. आता नाममात्र भेद आणि उपाधिकृत भेद काय फरक आहे? एका व्यक्तीला कुणी गुरुजी म्हणतं, त्याच व्यक्तीला कुणी काका म्हणतं, त्याच व्यक्तीला कुणी साहेब म्हणतं, त्याच व्यक्तीला कुणी मुलगा म्हणतं, त्याच व्यक्तीला कुणी बाबा म्हणतं, पप्पा म्हणतं. हे नाममात्र भेद आहे. नावं बाजूला काढली की तो पुरुष एकच आहे. नाममात्र भेद. तसं इथं घट आकाश आणि महाकाश एकच आहे. घट आकाश आणि महाआकाश एकच है. तथापि घटाकाश और महाकाश नामभेद नाममात्र से भेद है, परमार्थ से नहीं. मूळ परमार्थ सत्तेच्या विचारातून भेदच नाही. तैसे कुटस्थ जीव, ब्रह्म और ईश्वर हे चारी चेतन है. आता वर 4 आकाश सांगितले, तसे इथं 4 चेतन सांगायला लागले. 3 में आता याच्यामध्ये जीव और ईश्वर का अभेद नाही. जीव आणि ईश्वराचा अभेद नाही. तथापि तिनके अधिष्ठान, जीवाचं अधिष्ठान आणि ईश्वराचं अधिष्ठान लक्षार्थ रूप, या दोघांचा लक्षार्थ कुटस्थ और ब्रह्म का नाममात्र से भेद है, परमार्थ से नहीं. याला कुटस्थ म्हटलं आणि याला ब्रह्म म्हटलं, हे नावात आहे फक्त, मूळ चेतनात नाही. नाममात्र से भेद है इत्यादी उपमान प्रमाण रूप युक्ती आहे. वर अनुमान प्रमाण मांडलं, या पॅरेग्राफमध्ये उपमान प्रमाण मांडलं. चला, नेह नानास्ति किंचन, त्याला सोडून दुसरं काही नाही. इत्यादी श्रुतीनमे, असे जे श्रुती आहेत, शास्त्र आहे, भेद का निषेध किया है. या सगळ्या शास्त्रात भेदाचा निषेध केला आहे. भेद असू नये, द्वैत असू नये, द्वैत भेद बाजूला काढावं, त्याचा निषेध केला. सो निषेध वास्तव अभेद होवे तो संभव आहे. वास्तवात जर अभेद असेल तरच संभवतो, तीस विना संभवे नाही. जर वास्तवात अभेद असेल आणि कल्पितात भेद असेल तर तो संभवतो. याते भेदके निषेधकी, आता त्या भेदाचा जर निषेध केला तर अनुपपत्ती के ज्ञानरूप अर्थापत्ती प्रमाण से, आता इथं अर्थापत्ती मांडायला लागलेत. जीव ब्रह्म के अभेद का ज्ञानरूप अर्थापत्ती प्रमा होवे है इत्यादिक अर्थापत्ती प्रमाणरूप युक्ती आहे. आता इथं अर्थापत्ती प्रमाण मांडायला लागले. एकूण प्रमाण किती आहेत? 6 प्रमाण आहेत. कोणते? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण, असे 6 प्रमाण आहेत. त्या 6च्या 6 प्रमाणाचा विचार आत्ता या ठिकाणी मांडायला लागलेत. त्यात आपण अर्थापत्तीपर्यंत आलो आहे. इस रीति से प्रत्यक्ष प्रमाण और शब्द प्रमाण ते भिन्न, युक्ति शब्द के वाच्य, अनुमान उपमान अर्थापत्ती रूप 3 प्रमाण अभेद की साधक युक्ती आहे. अभेदाचं वर्णन करणारे हे 3 प्रमाण आहेत. आता भेदाचं बाधकत्व मांडणारी 3 प्रमाणं पुढं मांडली जाणार आहेत. त्याचा विचार आपण नंतर करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.